नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी प्राध्यापक डॉक्टर रवींद्र काळे, सहाय्यक प्राध्यापक तथा विभाग प्रमुख, राज्यशास्त्र विभाग, बलभीम महाविद्यालय बीड. मित्र हो, आज आपण पॉल 106 आंतरराष्ट्रीय संबंध यामधील पहिले प्रकरण आंतरराष्ट्रीय संबंध आणि यामधील अर्थ व्याख्या आपण मागच्या भागात पाहिलेले आहे. आजच्या भागात आपल्याला आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अर्थाचे विविध दृष्टिकोन अभ्यासायचे आहेत. मित्र हो, या पहिल्या प्रकरणामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अर्थाविषयीचे विविध दृष्टिकोन अभ्यासत असताना यामध्ये पहिला दृष्टिकोन आहे आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अर्थाविषयीचा पारंपरिक दृष्टिकोन. मित्र हो, आंतरराष्ट्रीय संबंधाविषयीचा हा पारंपरिक जो दृष्टिकोन आहे हा सर्वसाधारणपणे सन 1960च्या दशकापर्यंत अतिशय प्रभावित होता. या दृष्टिकोनाअंतर्गत आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे काय, तर आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास असा अर्थ अभिप्रेत होता. आता यामध्ये आंतरराष्ट्रीय सुरक्षा असतील, आंतरराष्ट्रीय राजकारण असेल, युद्ध असेल, सैन्यांच्या हालचाली असतील, लष्करी करार असतील, संघटना असतील आणि लष्करी सामर्थ्याचं प्रदर्शन असेल, या गोष्टींच्या अभ्यासाला प्रचंड महत्त्व दिलं जायचं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा पारंपरिक दृष्टिकोन जो आहे तो केवळ आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणजे युद्ध स्पर्धा यासंबंधी चर्चिला जाणारा विषय असायचा. हा जो पारंपरिक दृष्टिकोनाचा विचार करत असताना मुख्यतः हा दुसऱ्या महायुद्धानंतरचा काळ म्हणजे शीतयुद्धाचा काळ. आपल्या सर्वांना माहीत आहे की शीतयुद्ध सर्वसाधारणपणे 1945 ते 1990 या कार्यकाळामध्ये झालेलं आहे. आणि या शीतयुद्ध काळामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन महासत्ता त्यावेळी उदयाला आल्या होत्या. आणि त्या दोन महासत्ता म्हणजे अमेरिका आणि सोव्हिएत रशिया. या दोघांच्या राजकारणाचा, सत्ता स्पर्धेचा किंवा जग आपल्या ताब्यात घेण्याचं जे राजकारण आहे ते राजकारण आणि त्यामुळे जगामध्ये जी दोन भागात जगाची वाटणी या दोन राष्ट्रांनी केली की ज्याला आपण एक जगाचा भाग म्हणजे अमेरिकेनं व्यापलेला किंवा अमेरिकेला मानणारा आणि दुसरा भाग सोव्हिएत रशियाला मानणारा किंवा सोव्हिएत रशियाने काबीज केलेला असेल किंवा ज्या राष्ट्रावर सोव्हिएत रशियाचा प्रभाव असेल असे राष्ट्र. म्हणून दोन द्विध्रुवीकरण व्यवस्था त्या काळामध्ये निर्माण झाली होती आणि ते दोन ध्रुव किंवा ती दोन ध्रुवीकरण व्यवस्थेमध्ये अमेरिका आणि रशिया यांच्या शीतकालीन राजकारणाचा तो काळ आहे, म्हणजेच हा शीतयुद्धाचा काळ आहे. आणि मग या पारंपरिक दृष्टिकोनामध्ये शस्त्रास्त्र स्पर्धा असेल, दहशतीचा समतोल असेल, लष्करी संघटनांची निर्मिती असेल, शहप्रतिशहांचे राजकारण असेल, शस्त्रास्त्र स्पर्धा असेल, अशा विविध गोष्टींना किंवा इत्यादी गोष्टींच्या वर्णनांचा अभ्यास आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये केला जायचा. आणि थोडक्यात सांगायचं तर हा विषय किंवा हा पारंपरिक दृष्टिकोन जो आहे तो सत्ता आणि राष्ट्रीय हितसंबंध याद्वारे त्याचा अर्थ अभ्यासत स्पष्ट करायचे. आणि आंतरराष्ट्रीय संबंधाच्या पारंपरिक दृष्टिकोनामध्ये केवळ आणि केवळ सत्ता, शस्त्रास्त्र स्पर्धा, राष्ट्रीय हितसंबंध या गोष्टींचाच निर्वाळा किंवा या गोष्टीचाच अभ्यास केला जायचा असं म्हटलं जातं. आता दुसरा दृष्टिकोन आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अर्थाविषयी आपल्याला असा सांगता येईल तो म्हणजे आधुनिक दृष्टिकोन. आता आधुनिक दृष्टिकोनाचा विचार केला तर सर्वसाधारणपणे
आंतरराष्ट्रीय संबंधाचा आधुनिक दृष्टिकोन इसवी सन 1970च्या दशकापासून विकसित व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि मग मागचा जो आंतरराष्ट्रीय संबंधाचा पारंपरिक दृष्टिकोन होता त्यामध्ये केवळ आणि केवळ सत्ता आणि सत्ता संघर्ष किंवा राष्ट्रीय हितसंबंध याचाच अभ्यास आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये व्हायचा. परंतु आधुनिक दृष्टिकोन हा सर्वसमावेशक अर्थ व्यक्त करणारा, आंतरराष्ट्रीय संबंधाच्या सर्वसमावेशक बाबींवरती आपले विचार मांडणारा हा दृष्टिकोन आहे. पारंपरिक दृष्टिकोनामध्ये केवळ आणि केवळ आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय संबंधाकडे बघितले जायचे, परंतु आधुनिक दृष्टिकोनामध्ये सर्वसमावेशक अर्थ व्यक्त करणारा हा दृष्टिकोन आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर केवळ राष्ट्रामधील शासकीय पातळीवरील नाही तर परस्पर संबंधाचा किंवा सत्ता संघर्षाचा अभ्यास यामध्ये केला नाही, तर यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यवस्था असेल, आंतरराष्ट्रीय संघटना असतील, बहुराष्ट्रीय संस्था असतील, बिगर शासकीय संघटना असतील इत्यादी गोष्टींचा समावेश या आधुनिक दृष्टिकोनामध्ये अभिप्रेत आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणाबरोबर आंतरराष्ट्रीय संबंधात येणाऱ्या सर्व गोष्टी, सर्वसमावेशक गोष्टी या आधुनिक दृष्टिकोनामध्ये किंवा आधुनिक दृष्टिकोनामध्ये सांगितल्या जायच्या. आता यामध्ये आधुनिक दृष्टिकोनामध्ये राष्ट्रामधील केवळ राजकीय संबंधच नाही तर त्याचबरोबर दोन राष्ट्रांमध्ये विविध प्रकारचे संबंध असतात. आणि हे विविध प्रकारचे संबंध म्हणजे काय तर आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, वैज्ञानिक, विज्ञान, तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रातील संबंधाचा अध्ययन आणि या सर्व अध्ययनाचा समावेश आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये केला जायचा. या आधुनिक दृष्टिकोनामध्ये दुसरा भाग असा आहे की जनतेच्या पातळीवर पीपल टू पीपल रिलेशन. आज आपण बघतो की आपण म्हणताना असं म्हणतो गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून तर संयुक्त राष्ट्र संघटनेपर्यंत. म्हणजे काय की लोकल टू ग्लोबल असा प्रवास या आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासामध्ये या आधुनिक दृष्टिकोनामध्ये केला जायचा. सन 1970च्या दशकामध्ये या विषयामध्ये अर्थशास्त्राचं महत्त्व वाढत गेलं. आपण बघतो की सुरुवातीला युद्ध, संघर्ष, सत्ताप्राप्ती, एखाद्या देशाचा प्रदेश मिळवणं इतकाच हेतू एक राष्ट्राचा दुसऱ्या राष्ट्राशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी असायचा. परंतु जसं जसं जग बदलत गेलं तसं प्रायोरिटी देखील चेंज होत गेल्या आणि आता केवळ आपल्याला शस्त्रास्त्राने समृद्ध असून चालणार नाही, सैन्यबळाने समृद्ध असून चालणार नाही, तर आता आपल्याला आर्थिकदृष्ट्या देखील सबल होणं गरजेचं आहे, पॉवरफुल होणं गरजेचं आहे. आणि मग सत्तेचे घटक अनेक असतात, त्यापैकी आर्थिक घटक हा देखील सत्तेच्या अतिशय केंद्रस्थानी असलेला घटक बनला. आणि आधुनिक दृष्टिकोनामध्ये आपण बघतो की अर्थशास्त्राचं महत्त्व वाढत जाऊन राजकीय अर्थशास्त्र, ज्याला आपण इंटरनॅशनल पॉलिटिकल इकॉनॉमी, आंतरराष्ट्रीय राजकीय अर्थशास्त्र ही नवीन शाखा विकसित झाली. आणि या शाखेने मग राष्ट्रामधील आर्थिक व्यापारी संबंधाचा आणि त्याचा राजकीय संबंधावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास यामध्ये केला जाऊ लागला. आणि मग आपण बघतो की जगाचा जर विचार केला तर 1970च्या दशकातलं हा सगळा भाग आहे. आणि आपण बघतो की काही राष्ट्र विकसित, काही विकसनशील आणि काही ही अर्धविकसित किंवा ज्याला आपण विकसनशील आणि अविकसित असे राष्ट्र म्हणतो. आणि त्याचबरोबर विकसित आणि विकसनशील राष्ट्रामध्ये आर्थिक आणि व्यापारी संबंधाचा अभ्यास, आर्थिक राजनयाचा अभ्यास आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये या आधुनिक दृष्टिकोनामध्ये होऊ लागला किंवा आधुनिक दृष्टिकोनानुसार या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं पडू लागलं. आता आर्थिक राजनय किंवा ज्याला इकॉनॉमिक डिप्लोमसी म्हणूया की या आधुनिक दृष्टिकोनामध्ये इकॉनॉमिक डिप्लोमसी असेल, रिजनल ट्रेड ग्रुप असतील, ज्याला विभागीय व्यापार संघ म्हणू आपण, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन असेल, विश्व व्यापार संघटना असेल, यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत
आर्थिक गोष्टी, दोन देशामधील आर्थिक देवाणघेवाण, आयात निर्यात याच्या संबंधात असल्यामुळं राजकीय अर्थशास्त्राचं महत्त्व या विषयामध्ये वाढायला सुरुवात झाली असं आपल्याला म्हणावं लागेल. पुढचा भाग असा आहे की सन 1980च्या दशकामध्ये आधुनिक दृष्टिकोनाचा अभ्यास करत असताना किंवा आधुनिक दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय संबंधाचा अर्थ सांगत असताना सन 1980च्या दशकामध्ये आंतरशाखीय शांतता कार्यक्रमाचं महत्त्व वाढलं. म्हणजे आंतरराष्ट्रीय शांतता कार्यक्रम, इथं आंतरशाखीय झालेलं एक कृपया दुरुस्त करून घेणे. आंतरराष्ट्रीय शांतता कार्यक्रम म्हणजे इंटरनॅशनल पीस प्रोग्राम यांना महत्त्व आलं. सन 1990च्या दशकामध्ये सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर आपण बघतो की शीतयुद्धाचा शेवट झाला आणि जी द्विध्रुवीकरण व्यवस्था जगामध्ये अस्तित्वात होती, ज्याला आपण बायपोलर म्हणतो, की एक पोल हा एक अमेरिकेचा आहे आणि दुसरा हा सोव्हिएत रशियाचा आहे. त्यापैकी 1990ला रशियाचं विघटन झाल्यामुळे रशिया कोलॅप्स झाली आणि जगामध्ये युनिपोलर सिस्टीम म्हणजे एकध्रुवी व्यवस्था निर्माण झाली. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये त्यानंतर विभागीय संघर्षांना महत्त्व प्राप्त झालं. आता विभागीय म्हणजे रिजनल कॉन्फ्लिक्ट्स जे आहेत, की जे जवळच्या शेजारच्या राष्ट्रासोबत असलेले आपले संघर्ष असतील. आता त्याचं जर उदाहरण दाखल सांगायचं जर झालं तर इराक कुवेत असेल, सर्बिया कोसोवो असेल, रशिया आणि चेचन्यामधील संघर्ष असेल, इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष आपण बघतो, भारत पाक हा वाद आहे, श्रीलंकेतील वांशिक संघर्ष असेल, इत्यादी अनेक संघर्ष जे आहे ते विभागीय संघर्ष, त्यांना आपण विभागीय संघर्ष म्हणून त्यांना ओळखतो. आणि आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अशा विभागीय संघर्षांना प्रचंड महत्त्वाचं स्थान प्राप्त झालं. पुढे आपण बघतो की 1990च्या दशकामध्ये अण्वस्त्राचा प्रसार देखील या विकसनशील किंवा पाश्चिमात्य राष्ट्र सोडून इतर राष्ट्रामध्ये झाला आणि अण्वस्त्राच्या प्रसारामुळे विभागीय संघर्षाचं महत्त्व वाढत गेलं. सन 1990च्या दशकामध्ये भारत, पाकिस्तान, इस्रायल, उत्तर कोरिया यासारखे अनेक विकसनशील किंवा ज्याला आपण म्हणू की अविकसित राष्ट्रे आहे ते अण्वस्त्रशाली किंवा अण्वस्त्र संपन्न बनली आणि विभागीय संघर्ष त्यामुळे अधिकच चिघळला. अण्वस्त्राचा प्रसार जसजसा पुढे होत गेला तसतसं रिजनल कॉन्फ्लिक्ट जे आहे किंवा विभागीय संघर्ष जे आहे त्यांचं रूपांतर अण्वस्त्र युद्धामध्ये होण्यास सुरुवात झाली किंवा अण्वस्त्र युद्ध होतं की काय याची शक्यता 1990च्या काळानंतर वाढत गेली. आणि याच अण्वस्त्राचा किंवा अण्वस्त्र प्राप्त करण्याचा दृष्टिकोन किंवा अण्वस्त्र प्राप्त करण्याची लालसा अनेक दहशतवादी संघटनेच्या मनामध्ये निर्माण होऊन सन 1990च्या दशकात आंतरराष्ट्रीय संबंधांना प्रभावित करणारी सगळ्यात महत्त्वाची घटना किंवा घडामोड म्हणजे आंतरराष्ट्रीय दहशतवाद आहे. आणि हा आंतरराष्ट्रीय दहशतवाद हा लोकल टू ग्लोबल होतो आणि लोकल टू ग्लोबल याचा प्रभाव सगळ्या जगाला भोगावा लागतो. आणि हा आंतरराष्ट्रीय दहशतवाद ज्यावेळी आपण याचा अभ्यास करतो तर जागतिक शांततेला धोका निर्माण करण्याचं काम या आंतरराष्ट्रीय दहशतवादाने केलेलं आहे. इथे आपल्याला असं सांगावं लागतं. तर आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अर्थाविषयीचे महत्त्वाचे हे जे दोन दृष्टिकोन आहे की ज्याला आपण आंतरराष्ट्रीय संबंधाचा पारंपरिक दृष्टिकोन म्हणूया की जो 1960च्या दशकात प्रभावी होता आणि त्यानंतर आधुनिक दृष्टिकोन जो आहे तो 1970च्या दशकापासून तर आतापर्यंतच्या कालावधीचा गणला जातो आणि त्यानुसार आंतरराष्ट्रीय संबंधाचा अर्थ या दोन दृष्टिकोनाद्वारे सांगितला जातो. आणखीन देखील आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अर्थाविषयीचे दृष्टिकोन आहे आणि त्यामध्ये मग सत्तेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय संबंधाचा अर्थ असेल, निर्णय निर्मिती प्रक्रियेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय संबंधाचा अर्थ असेल, आंतरराष्ट्रीय कायद्याच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय संबंधाचा अर्थ आणि मानसशास्त्राच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय संबंधाचा अर्थ हा आपल्याला स्पष्ट करायचा आहे. तर पुढील भागामध्ये हे उर्वरित 4 आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अर्थाविषयी दृष्टिकोन आपण अभ्यासणार आहोत. धन्यवाद.